नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू आहे आणि आज त्या अधिवेशनाचा शक्यता शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनच्या काळात गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक असंख्य गोरगरीब जनतेसाठी त्यांना दिलासा देणारा असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. ज्या इमानी जमिनी आहेत त्या जमिनी म्हणजे कुठं दर्ग्याच्या खर्चासाठी ती जमीन दिलेली होती, कुठं मंदिरासाठी, विविध कारणासाठी होत्या आणि त्या ज्यांना त्या इनामी जमीन देण्यात आल्या होत्या त्यातील काहींनी त्याची विक्री पण केलेली होती आणि ज्यांना राहायला घर नाही, त्यांना स्वतःसाठी मोठ्या महागडे प्लॉट घेता येत नाही, त्यांनी मग अशा लोकांकडून प्लॉट खरेदी केली. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव शहरातील खाजानगर, गालिबनगर या परिसरात, परंडा शहरात आणि तुळजापूर शहरात अशा इनामी जमिनीतील प्लॉट खरेदी करून अनेकांनी आपले घर उभारली. तीही पक्की नाही तर ती पत्र्याची ओढलेली घर उभा केलेली होती. त्या मंडळींना समजा त्या प्लॉटवर आपलं पक्क घर बांधायचं असेल तर त्याची ना नगरपालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये नोंद होत होती आणि ना कुठल्या बँकांकडून घर बांधणीसाठी कर्जही मिळत नव्हतं आणि त्यामुळं ही लोक हतबल झाली होती. कष्ट करून पैसा जमा करून निवाऱ्यासाठी घेतलेला हा प्लॉट आता तसंच कुठंच नोंद होणार नाही का? मग शासन आपल्याला इथून अतिक्रमण समजून उठवून लावेल का? अशी धास्ती नेहमी ह्या मंडळींना होती आणि या मंडळींची धास्ती बळातील धास्ती कायमची झाली. असाच निर्णय शासनाने घेतला आहे. या जमिनी आता ज्यांनी जे तिथे राहतात त्यांच्या नावे करण्याचा निर्णय झाला असून पूर्वी यासाठी नावे करण्यासाठी किंवा याच्यावर कुठला व्यवहार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागत होती आणि शासनाला 5% नजराना रक्कम म्हणून भरावी लागत असे. आता हा 5% नजरानाही भरावा लागणार नाही आणि शासन त्या लोकांना त्या जागा त्यांच्या नावे नियमित करून देईल एवढं निश्चित आहे. यासाठी धाराशिव जिल्ह्यात अनेक रहिवाशांचा पुढे हा प्रश्न होता. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील मग भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असोत, धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील असोत, आणि इतरही लोकप्रतिनिधींनी सतत या विरोधात यासाठी प्रयत्न केले, पाठपुरावा करत होते. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हेही केंद्रात आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत हे पाठपुरावा त्यांचा चालूच होता आणि सगळ्यांचा पाठपुरावा, त्यांचा दबाव आणि शासनाला पण आपल्या मायमाऊली जनतेची वाटलेली काळजी यामुळंच या वर्ग 2 मध्ये असलेल्या जमिनी आता वर्ग ए मध्ये करण्यात येणार असून जिथं जे राहतात त्यांच्या नावे
ते प्लॉट होणार आहे. आत्ताशी तो शासनाने निर्णय जाहीर केला आहे. थोड्याच दिवसात त्याबाबतचा शासन अध्यादेश निघेल आणि मग त्या लोकांच्या नावे त्या जमिनी होतील. शासनानं हा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाबद्दल धाराशिव शहरातील खाजानगर, गालिबनगर येथील लोकांनी शासनाचा आभार मानला आहे आणि आमच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा त्यांच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पण त्यांनी धन्यवाद दिले आहेत. तिकडं नवी दिल्ली इथे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या आठवड्यात या हिवाळी अधिवेशनात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी जी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यात आणि त्यातही धाराशिव जिल्ह्यात जी मोठी अतिवृष्टी झाली, पुरामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या संदर्भात प्रश्न विचारला होता आणि महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे की नाही आणि केंद्र सरकार किती राज्य शासनाला आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत देणार असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रातील गृहराज्यमंत्री यांनी तर स्पष्टपणे महाराष्ट्र शासनाचा आमच्याकडं याबाबतचा प्रस्तावच आला नसल्याचं सांगितलं. त्याच दिवशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पण असंच उत्तर दिलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आम्हाला 2-3 दिवसात म्हणजे केंद्र सरकारला महाराष्ट्र शासनाचा मदतीबाबतचा प्रस्ताव 2-3 दिवसापूर्वी आल्याचं जाहीर केलं आणि मग आपल्या प्रश्नाला उत्तर देताना वेगळं उत्तर देतात, परत त्याच्यावर खुलासा करतात. यामुळे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हक्कभंग प्रस्तावावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या 25 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यात खासदार सुप्रिया सुळे आहेत, अरविंद सावंत आहेत, त्याचबरोबर संजय जाधव, नागेश आष्टीकर, प्रणिती शिंदे, श्रीमती धानोरकर आदींच्या याच्यावर स्वाक्षऱ्या आहेत. आता हा हक्कभंग प्रस्ताव लोकसभा अध्यक्षाकडे दाखल झालेला असून आता यावर मग लोकसभेच्या हक्कभंग समितीने चर्चा होईल आणि मग हा हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात समोर चर्चेला आणून खऱ्या अर्थानं केंद्र सरकारचं मंत्री चुकीचं उत्तर देत आहेत की राज्य सरकार पाठवलेला प्रस्तावच आमच्याकडे पाठवलं नाही उगीच सांगतात, याचं उत्तर मिळेल आणि मग लोकसभेचं सभागृह या 2 मंत्र्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय घेणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर प्रत्येक अधिवेशनात आपली चमक दाखवताना दिसून येत आहे. विविध प्रश्न ते सभागृहात मांडत असतात आणि त्यावर मंत्र्यांची उत्तरं पण घेत असतात. त्यांनी गेल्या आठवड्यात असे खाजगी विधेयक मांडून ज्युनियर वकिलांना स्टायपेंड सुरू करा
अशी मागणी केलेली आहे. तर काल त्यांनी सभागृहात देशातल्या विविध मल्टी स्टेट आणि पतसंस्था किंवा ज्या फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्यात किंवा बँका आहेत त्याच्यात लोकांचे अडकलेले पैसे तातडीनं परत करण्याची व्यवस्था करा अशी मागणी केलेली आहे. असो, आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.